इंटरव्ह्यूअर आणि एचआर अक्षरशः देवाला प्रार्थना करत असतात की देवा हा तरी कॅन्डिडेट सिलेक्ट होऊ दे, कारण ते पण सतत इंटरव्ह्यू घेऊन वैतागलेले असतात, दमलेले असतात, त्यांना सुद्धा करेक्ट कॅन्डिडेट सिलेक्ट करायचा असतो. पण आपण काय करतो की प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये फेल होऊन होतं, कारण आपल्याला हेच समजत नाही की इंटरव्ह्यूअरचा माइंडसेट कसा आहे. आणि जर आपल्याला इंटरव्ह्यूअरचा माइंडसेट समजला तर आपण नक्कीच कुठला इंटरव्ह्यू हा आरामात क्रॅक करू शकतो. तर कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यूअर जनरली 3 गोष्टी या कुठल्याही कॅन्डिडेट मध्ये पाहत असतात. पहिली गोष्ट आहे की फक्त पेपर क्वालिफिकेशन्स आणि सर्टिफिकेट्स पेक्षा आपण प्रॅक्टिकली एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो, एखाद्या चॅलेंजेसला कसं फेस करू शकतो, एखाद्या प्रॉब्लेमवरती करेक्ट वेने विचार करून कसं सोल्युशन काढू शकतो, याबद्दल इंटरव्ह्यूअर नक्कीच एका कॅन्डिडेटकडे लक्ष देत असतात, त्याच्या आन्सर्सकडे. दुसरी गोष्ट आहे की त्या कंपनीमध्ये आपण एक टीम मेंबर म्हणून सूट होऊ शकतो की नाही, कारण कुठल्याही कंपनीमध्ये काम जे आहे ते टीम्समध्ये चालतं. त्याच्यामुळे त्या टीममध्ये काम करताना आपल्यासोबत बाकीच्यांच्या पण ओपिनियनचा रिस्पेक्ट करणं, आपले थॉट्स क्लिअरली कम्युनिकेट करणं, या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूअर बारकाईने ऑब्झर्व करतच असतात. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला या कंपनीमध्ये फक्त सॅलरी हवी आहे की करिअर बनवायचंय, म्हणजे लॉंग टर्म प्लॅन आपला त्या कंपनीमध्ये काम करण्याचा आहे का, लॉंग टर्म साठी आपण त्या कंपनीच्या ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो का, या गोष्टी नक्कीच इंटरव्ह्यूअर आपल्या बॉडी लँग्वेजवरनं, कॉन्फिडन्सवरनं, आपल्या अप्रोच ॲटिट्यूडवरनं इंटरव्ह्यूमध्ये पाहतच असतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा अशा तुमच्या मित्रांना आणि परिवारजनांना जे आता इंटरव्ह्यूला जाऊन फेल होत आहेत किंवा इंटरव्ह्यूला जाणार आहेत.